तयारी शिष्यवृत्तीची इयत्ता 5वी उपघटक वाक्प्रचार. वाक्प्रचाराचं आपण या ठिकाणी उदाहरण पाहूया. प्रश्न पहिला, खालील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा. वचपा काढणे. 1 आळा घालणे, 2 सूड घेणे, 3 मार देणे, 4 दृष्टाकडून दृष्टाला शासन करणे. बरोबर पर्याय क्रमांक 2 सूड घेणे. प्रश्न दुसरा, माशी शिंकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 लाचार होऊन माफी मागणे, 2 मोठे संकट येणे, 3 काही न करता वेळ वाया घालवणे, 4 कामात विघ्न येणे. बरोबर पर्याय क्रमांक 4 कामात विघ्न येणे. प्रश्न तिसरा, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 त्याग करणे, 2 खूप कासावीस होणे, 3 गैरवरून येणे, 4 खूप रडणे. बरोबर पर्याय क्रमांक 1 त्याग करणे. प्रश्न चौथा, दिवस पालटणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 अनुभवाने सावध होणे, 2 परिस्थिती बदलणे, 3 अति कष्ट करणे, 4 परिस्थिती एकदम बदलणे. बरोबर पर्याय क्रमांक 2 परिस्थिती बदलणे. प्रश्न पाचवा, ग ची बाधा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 यशस्वी होणे, 2 खोटी स्तुती करणे, 3 गर्व होणे, 4 गुंतून राहणे. बरोबर पर्याय क्रमांक 3 गर्व होणे. प्रश्न 6वा, खालील अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. चहाडी करणे. 1 कान उपटणे, 2 कान टोचणे, 3 कान निवणे, 4 कान फुंकणे. बरोबर पर्याय क्रमांक 4 कान फुंकणे. प्रश्न 7वा, जपून बोलणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 तोंड सुख घेणे, 2 तोंड भरून बोलणे, 3 तोंड सांभाळून बोलणे, 4 तोंड देणे. बरोबर पर्याय क्रमांक 3 तोंड सांभाळून बोलणे. प्रश्न 8वा, पराभव करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1 खडे चारणे, 2 खडे फोडणे, 3 खजील होणे, 4 खळगी भरणे. बरोबर पर्याय क्रमांक 1 खडे चारणे. प्रश्न 9वा, खालीलपैकी वाक्प्रचार नसलेला पर्याय ओळखा. 1 पोटात कावळे ओरडणे, 2 पोट फुंकणे, 3 पोटाला चिमटा घेणे, 4 पोटात आग पडणे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 पोट फुगणे. प्रश्न 10वा, खालीलपैकी वाक्प्रचार नसलेला पर्याय ओळखा. 1 डोळे येणे, 2 डोळे वटारणे, 3 कानाडोळा करणे, 4 डोळ्यात धूळ फेकणे.
बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 डोळे येणे.